पवारांची चर्चा झालेली आहे सरपंच हत्या प्रकरणी। बघा साम टीव्हीवर आत्ताची एक्सक्लुझिव्ह बातमी आहे। बघा महत्त्वाची राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी आहे। जोवर पुरावा नाही तोवर मुंडेंवर कारवाई नाही। एसआयटी सीआयडी चौकशी होईपर्यंत कारवाई नाही अशी सूत्रांची माहिती आहे। संपूर्ण विरोधकांनी धनंजय मुंडेंना घेरलेल्या मंत्रिपदाचा राजीनामा मागतायत। मात्र अजित पवारांची जी भूमिका आहे, कारण धनंजय मुंडे अजित पवारांना भेटून बाहेर आल्यानंतरची महत्त्वाची बातमी सूत्रांनी दिलेली बातमी आहे की जोवर पुरावा नाही तोवर धनंजय मुंडेंवर कारवाई केली जाणार नाही। एसआयटी आणि सीआयडीची चौकशी होईपर्यंत कारवाई नाही अशी सूत्रांची माहिती आहे। आपण अधिक माहिती घेऊया अजित पवारांची धनंजय मुंडेबाबत भूमिका काय आहे। गणेश, अख्ख्या सगळ्या विरोधकांनी धनंजय मुंडेंना घेरलेला आहे, मंत्रिपदाचा राजीनामा मागतात प्रत्येक आक्रोश मोर्चामध्ये। मात्र अजित पवार पाठीशी आहेत मुंडेंच्या। नक्कीच ज्या पद्धतीने सर्वांकडून आहे ती राजीनामासाठी मागणी करण्यात येते, मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आहे ती न्यायालयीन चौकशी असेल, एसआयटी असेल आणि सीआयडी या तिन्ही ज्या एजन्सी आहेत आणि या एजन्सीच्या माध्यमातून खरं तर चौकशी सध्या सुरू आहे आणि या चौकशीमध्ये जर कोणी दोषी असेल तर त्यावर कारवाई करण्याची अशी स्पष्ट भूमिका आहे ती अजित पवार यांनी मांडलेली आहे। त्यामुळे जोपर्यंत यामध्ये कुठलाही ठोस पुरावा होत नाही तोपर्यंत आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार नाही असंच म्हणावं लागणार आहे। गणेश, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। साम टीव्हीवर आत्ताची एक्सक्लुझिव्ह बातमी आहे, धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत, कारण पुरावा नाही तोपर्यंत मुंडेंवर कारवाई होणार नाही। अजित पवारांबरोबर 1.25 तास चर्चा करून धनंजय मुंडे आता बाहेर आलेत।